येत्या काही दिवसामध्येच अहमदनगरमध्ये मतदान होणार आहे। प्रतिष्ठेची आणि अटीतटीची लढाई या ठिकाणी आहे असं जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे। म्हणजे सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या ठिकाणची अशी ही लढत या ठिकाणी होणार। मात्र या ठिकाणचा मी अहमदनगर जिल्ह्यातील ब्रह्मनगर शिवनगर या भागामध्ये आहेत। या ठिकाणी काही मतदार माझ्यासोबत आहेत। नेमकं त्यांचं मत काय आहे, त्यांचं मतदान कोणासाठी जाणार आहे आणि या ठिकाणच्या समस्या काय आहेत आणि का ते त्या मतदाराला ते निवडून देणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत काही आहे गृहिणी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत काय सांगाल तुमचं नेमकं मत कोणाला आहे? सुजय विखे। का? कारण त्यांचं काम चांगलं आहे आणि इथं आम्ही जसं राहायला आलो 7 वर्षापासून इथं कुठल्याही प्रकारची सुखसुविधा आम्हाला नाही आहे। पाण्याची टंचाई आहे, लाईट बिल लाईटची प्रॉब्लेम आहे आणि रस्ते पण खूप खराब आहे। म्हणजे आम्हाला अपेक्षा त्यांच्याकडूनच आहे। आपण काय काय समस्या या ठिकाणी होतात तुमच्या एरिया भागामध्ये आणि त्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे त्या? आमचे रोड, लाईट आणि पाण्याची खूप प्रॉब्लेम आहे तिथं। 15 महिन्यात भर पाणी येत नाही आणि मंदिराचं काम चालू आहे पण बंद पडले। आणि तुमचं काय मत आहे? तुम्हाला कुणाला मतदान करायचंय, सुजय विखे की निलेश लंके? सुजय विखे। काय मग आमच्या सोयी सुद्धा होत नाहीत। आता पाणी पाहिजे आम्हाला, दिवसाड का व्हायना 8 दिवसाला का व्हायना पण पाणी नेहमी दिली पाहिजे आणि रोड पाहिजे आणि लाईट। मग निलेश लंके का नको? ते नाही करू शकत का? नाही पण आमच्या करडीले साहेब आहेत ना गावातले। अच्छा, त्यांच्याकडून ते अपेक्षा आहे ते करणारच आहे का एवढं? निश्चित आपण जर बघितलं तर यांचं सर्वांचं मत आहे की या ठिकाणी सुजय विखेच या ठिकाणी त्यांना मतदान करायचं आहे। ते सुजय विखेच आमच्या समस्या सोडवू शकतात असं या ठिकाणी यांचं म्हणणं आहे। माझ्यासोबत आहेत, काय सांगाल तुम्हाला कोण पाहिजे या ठिकाणी? सुजय विखे। का? कारण की त्यांनी भरपूर काम वगैरे डेव्हलपमेंट केलं नगर जिल्ह्यातलं आणि तसं तर आमच्या इकडं पण आता डेव्हलपमेंट करण्यासाठी आम्हाला तो माणूस पक्का पाहिजे। कारण कसं आम्हाला रस्त्याचे प्रॉब्लेम भरपूर आहे, पाणी नाही आहे, लाईट सुविधा काहीच नाही आहे। आमच्याकडे येणं जाणं म्हणजे लेडीजला रात्री टायमाला अडचण होते, त्याच्यामुळे आम्हाला का सुजय विखेच पाहिजे। कारण की आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे, त्यासाठी आम्हाला सुजय विखेच पाहिजे। म्हणजे लवकर जर तुमच्या जर समस्या नाही मिटल्या तर मग काय? मग लवकर जर समस्या नाही मिटल्या तर आम्ही पुढच्या वेळेस जेव्हा आता निवडणूक येतील ना त्यावेळेस आम्ही बहिष्कार टाकणार, कोणीच आम्हाला निवडणूक आम्हाला जाणार नाही त्याच्यात बूथवरती। निश्चितच जर आपण जर बघितलं तर यांच्या समस्या भरपूर आहेत पण यांना एक आश्वासन आहे की या ठिकाणी सुजय विखे निवडून आले तर आमचं मतदान त्यांनाच आहे आणि ते या ठिकाणी आमच्या समस्या सोडू शकतात। मात्र जर समस्या येत्या काही 6 महिन्यामध्ये सुटल्या नाहीत तर येत्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये आम्ही मतदारावरती बहिष्कार टाकणार असं या ठिकाणचे नागरिक या ठिकाणी सांगत आहेत। न्यूज 17 साठी अजय जाधव, अहमदनगर।